वचनपूर्तीचा कार्यक्रम आहे. 2017ला मी ज्या वेळेला या भागामध्ये फिरत होतो त्याला माझ्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं की हा भाग पाण्यापासून वंचित आहे. एका बाजूला प्रचंड धरणं आणि दुसऱ्या बाजूला मात्र या भागामध्ये कायमस्वरूपी दुष्काळ असा परिस्थितीचा हा भाग आहे. पण त्याच्यावरती मार्ग काढण्याचा निर्णय झाला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला शब्द दिला होता, लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना झेगटापूर पूर्ण करून देणार आणि त्यांनी तो शब्द पाळला. ज्यावेळेला मी कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष झालो त्यावेळेला या भागाला पाणी देण्याचं काम या ठिकाणी मी केलं. खऱ्या अर्थानं या भागाचं पाणी आरक्षित कुठल्याच धरणात नव्हतं. परंतु कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष झाल्यानंतर पहिलं काम जर काय केलं असेल तर कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जलवाटपाचा संपूर्ण खोऱ्याच्या पाणी वाटपाचा फेर आढावा घेतला आणि त्याच्यामध्ये वर्णे किंवा ही तासगाव उपसा सिंचन योजना आहे. या सिंचन योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या 9 गावांच्या हक्काचं मालकीचं पाणी आपण दिलं. त्यावेळेलाही आम्ही जल्लोष केला. पैशाचा विषय होता. पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब झाले. मी त्यांना आठवण करून दिली, साहेब कसल्याही परिस्थितीमध्ये आपण शब्द दिला होता. कामं सगळी पूर्ण आहेत, त्याचे सर्वे झालेले आहेत, सगळं झालेलं आहे. MWRRAची परवानगी काढलेली आहे. साहेब याला निधी दिला पाहिजे. साहेब म्हणले मी तुला शब्द दिला आहे, तुला लागल तेवढा निधी देणार. आणि आपण पाहताय जो विधानसभेमध्ये मी सांगितलं होतं निवडणुकीमध्ये 98% हा भाग सिंचनाखाली आणणार, आज तो शब्द माझा पुरा होताना दिसतोय. मी जबाबदारी सांगतो येत्या 11 महिन्यामध्ये या ठिकाणी पाणी येणार हा शब्द मी या ठिकाणी जनतेला देतो. आणि हा सगळा भाग हा बारमाही भागात करणार आहे. आणि हे सगळं पाणी हे पूर्णपणे सिंचनाचं पाणी आहे. त्यामुळं शेतकरीतला सुखी आणि समाधानी. सर, MIDC आनंदाचा दिवस आहे आणि हा 9 गावांचा जो प्रलंबित होता शेती सिंचनाचा प्रश्न तो आज संपुष्टात आलेला आहे. आणि अनेक दिवसांचं हे स्वप्न होतं आणि आमदार महोदयांचा महेशदादांचा हा शब्द होता या 9 गावांना, ते आज पूर्ण होते. याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद वाटतो.